कांचन पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। तुमच्या साडीच्या तुमच्या ब्लाउजला नवीन लुक दिला असा डिझाइन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाइन बनवण्यासाठी। हा आपला ब्लाउज पीस आहे, याच्यावरती सुंदर असं आपल्याला डिझाइन बनवायचं आहे। अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। ब्लाउज उंची 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल 11 घेतलेली आहे। शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे। गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे आपण इथं। गळ्याची उंची आपण इथं घेणार आहोत 10 इंचवर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला इथं पट्टीने रेष मारून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे। गळ्याचा आकार आपण इथं मटक्या आकारामध्ये देणार आहोत। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं मटक्याचा आकार दिलेला आहे। त्यानंतर अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे। तर अस्तरवरती आपण इथं गळा जो आहे कट करून घेतलेला आहे, बघू शकता। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे। ब्लाउज पीसवरती आपल्याला इथं व्यवस्थित अस्तर जे आहे सेट करायचं आपल्याला। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ठेवून अस्तरला साईडला पिन लावून घेऊया। जेव्हा टीप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही आपण इथं, त्यासाठी साईडला पिन लावून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथं गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे अगोदर। अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे। आपल्या गळ्याचा जो आकार आहे बिघडला नाही पाहिजे, बघू शकता। अगदी व्यवस्थित आपण इथं जसा आपण गळा कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे। तर गळ्याला आपण टीप मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला पण टीप मारून घेऊया। त्यानंतर जो ब्लाउजचा आतला कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे, बघू शकता। गळा जो आहे आपण इथं अगदी व्यवस्थित इथं कट करून घेऊया। त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे आपल्याला पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित, बघू शकता। अशा प्रकारे आपण इथं अस्तर आणि ब्लाउज पीस पलटून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीसच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे। जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कपडा इकडे तिकडे गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं पूर्ण ब्लाउजच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे, बघू शकता। अशा प्रकारे आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेलं आहे। त्यानंतर खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे दोन्हीकडे, बघू शकता। अशा प्रकारे आपण इथं दुसऱ्या साईडला पण इथं टक्स मारून घेऊया सेम अशाच प्रकारे। तर ब्लाउजचा गळा आपण इथं फिनिशिंगनं तयार केलेला आहे, बघू शकता। त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती डिझाइन बनवायचं आहे। डिझाइन बनवण्यासाठी आपण ब्लाउजचा कपडा कट करून घेतलेला आहे। पट्टी अशा प्रकारे ह्याला डबल फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे। पट्टी आपण इथं 3.5 इंचाची घेतलेली आहे, बघू शकता। अशा प्रकारे आपण इथं डबल फोल्ड करून याच्यावरती टीप मारून घेणार आहोत। तर पट्टीवरती आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं प्लेट्स टाकून घ्यायचे म्हणजे आपल्याला इथं फ्रिल्स बनवून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित आपण एक एक करून इथं प्लेट्स टाकून घेऊया पट्टीवरती। तुम्हाला पण ब्लाउज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाइन एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला डिझाइन कसं बनवलेलं आहे स्टेप बाय स्टेप समजेल। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्सवरती टीप मारून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स जे आहे तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे, चौकोनी कट करून त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे, बघू शकता। त्रिकोणी शेप मध्ये आपण इथं डिझाइन बनवणार आहोत। तर अशा प्रकारे त्रिकोणी शेपमध्ये आपण फोल्ड करून याच्यावरती टीप मारून घेतलेला आहे, बघू शकता। अशा प्रकारे आपण इथं डिझाइन बनवलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे। जे त्रिकोणी शेपचं आपण डिझाइन बनवलेलं आहे ते आपल्याला इथं गळ्याच्या आतमध्ये ठेवून आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे, बघू शकता। अशा प्रकारे आपण ठेवून इथं एक एक करून टीप मारून घेणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं एक एक करून खालच्या साईडला लावून घेणार आहोत। अगदी थोडंसं आपल्याला इथं त्रिकोणचं आकार ठेवायचा आहे, जास्त ठेवायचा नाही। तर बघू शकता एक एक करून आपण इथं पूर्ण गळ्याला लावून घेऊया फिनिशिंगनं।
तर बघू शकता त्रिकोणी शेपचा आपण इथं डिझाईन जे आहे पूर्ण गळ्याला लावून घेतलेला आहे। बघू शकता किती सुंदर असं वाटत आहे आपला ब्लाऊजचा गळा। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या वरती लेस लावून घ्यायचा आहे। सिंपल असं आपण इथं लेस घेतलेला आहे। गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे बिघडला नाही पाहिजे। अगदी व्यवस्थित आपण इथं लेस लावून घेऊया ठेवून गळ्याला। तर बघू शकता आपण गळ्याला लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण गळ्याच्या साईडला एक इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथं जे फ्रिल्स आपण डिझाईन बनवलेलं आहे ते आपल्याला इथं गळ्याला लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण इथे एक इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं फ्रिल्स घ्यायचं आहे। फ्रिल्स ठेवून आपण जिथं मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। अगदी फिनिशिंग न ठेवून आपल्याला इथं फ्रिल्सला टिप मारून घ्यायचा, म्हणजे आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे, म्हणजे आपला गळ्याचा लुक छान येतो। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ठेवून टिप मारून घेणार आहोत। 1 इंच आपल्याला वरच्या साईडला जागा सोडून इथं फ्रिल्सला ठेवून टिप मारून घ्यायचा आहे। तर बघू शकता फ्रिल्स आपण इथं गळ्याला लावून घेतलेला आहे। बघू शकता त्यानंतर आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे गळ्याला। फ्रिल्सच्या वरती इथं लेस लावून घेऊया। अगदी फ्रिल्सच्या वरच्या साईडला आपल्याला इथं ठेवून लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा लुक छान आला पाहिजे। बघू शकता अशा प्रकारे ठेवून आपण इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घेणार आहोत। तर बघू शकता दोन्हीकडे पण आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं लटकन बनवायचं आहे। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे दोन्ही लटकनला आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे। त्यानंतर लटकनला ओपन करून घेऊया। सिंपल असं आपण इथं लटकन बनवलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या वरच्या साईडला इथं लावून घ्यायचं आहे। वरच्या साईडला आपण इथं 3 इंच वरच्या साईडला 3 इंच सोडून आपण इथं टिप मारून घेणार आहोत नॉटला। दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे इथं ठेवून टिप मारून घ्यायचा आहे। बघू शकता आपण दोन्हीकडे दोरी जी आहे लावून घेतलेला आहे। गळा आपला इथं तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर। बघू शकता तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल हा डिझाईन आपण इथं बनवलेला आहे। तुम्हाला जर डिझाईन बनवायचा असेल तर असा डिझाईन एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे। बऱ्याच बायकांना मटका गळा खूप आवडत असतो, तर मटक्या गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल। आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो तर डिझाईन कसा बनवायचा आपल्याला शिकत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। नक्कीच तुमच्या साडीला नवीन लुक देईल हा डिझाईन। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा। अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।